तर मंडळी एसी डायनिंग, भारतीय बैठक आणि मल्टिपल प्रकारचं जे जेवण आहे आम्ही तुम्हाला दाखवत असतो वेगवेगळ्या ठिकाणचं। पण आजचा हा जो एक्सपिरियन्स असणार आहे हा टोटली डिफरंट असणार आहे, कारण हा एक्सपिरियन्स तुम्हाला मी जस्ट दाखवतो इथून की ही जी वरती तुम्हाला क्रेन दिसते, तर या क्रेनच्या सपोर्टने आपण वरती जाणार आहे आता थोड्याच वेळात। महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच जागा आहेत, एक मुंबई आणि ही एक पुण्यामधली, की जिथे तुम्हाला हा एक्सपिरियन्स मिळणार आहे। आता मी इथे पार्किंग मध्ये उभा आहे आणि माझ्या मागच्या साइडला म्हणजे कॅमेराच्या मागच्या साइडला इथे डायनिंगचा जो टेबल लागलाय, तर या टेबलची कॅपॅसिटी आहे 12 लोक। 12 लोक हे जेव्हा डायनिंगला बसतात तर 12 लोक बसल्यानंतर हा जो डायनिंग टेबल आहे हा स्ट्रेट जातो तुमचा 120 फूट वरती आणि तिथे तुम्हाला सर्व केलं जातं जेवण। तर हा जो एक्सपिरियन्स आहे तो जेवणाचा कमी आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स जास्त असणार आहे। इथे डिफरंट पॅकेजेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही लंच, डिनर, जॉय राईड आणि इथे तुम्ही बघू शकता मल्टिपल पॅकेजेस आहेत त्यांचे, स्टार्टिंग फ्रॉम 2000। तर 2000चा जो पॅकेज आहे तिथपासून ते 4000 पर्यंत तुम्हाला मल्टिपल पॅकेजेस आहेत की जे तुम्ही घेऊ शकता। आणि अजून आपण माहिती घेऊया की इथे नेमकं काय काय इन्क्लूडेड आहे। स्काय डायनिंग मध्ये आलोय आपण, तर यहाँ पे क्या क्या रहने वाला है? सर यहाँ हैप्पी बर्थडे एनिवर्सरी का सभी डेकोरेशन वगैरह होता है। ओके। और मिनिमम 2 लोग बैठ सकते हैं, मिनिमम 12 लोग फुल। बच्चे 5 साल से अगर रहे तो उनको बीच पे चेयर पे बैठाते हैं। और ये जो सीट्स है वो 120 फुट ऊपर जाने के बाद टेंशन वाला कुछ बात नहीं है ना? कुछ बात नहीं सर, 180 डिग्री टेबल, ये चेयर रोटेट होता है। ओके। 360 पूरा टेबल रोटेट होता है। अच्छा, तो ये घूमता रहेगा कंटिन्यूअसली? मतलब हर एक 15 मिनट में रोटेट होता है। ओके ओके ओके, ठीक आहे। आता आपण चालू करूया आणि मी तुम्हाला हा जो एक्सपिरियन्स आहे तो पोहोचवतो। माझा पण हा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे, तर बघूया की कसा आहे हा ॲक्च्युअल एक्सपिरियन्स। तर मंडळी आज आपण आलो आहोत कासारसाई डॅमच्या अगदी जवळ असलेल्या स्काय डायनिंगमध्ये आणि ही जी बाजूला मोठी अशी क्रेन उभी आहे तीच बघून तुम्हाला लक्षात येईल की हाच आहे तो स्पॉट। तुम्ही जर गुगल मॅपला टाकलं स्काय डायनिंग कासारसाई तरी तुम्हाला आरामशीर ही लोकेशन भेटून जाईल। आणि हा आहे जो टेबल जो क्रेनच्या सपोर्टने 120 फुटावरती जातो आणि त्याच्या तिथे वरती जाऊन आपल्याला जेवण सर्व केलं जातं। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे टोटल 12 सीट्स आहेत आणि सेफ्टी मेजर्स कम्प्लिटली फॉलो करून याच्यामध्ये बसल्यानंतर आपल्याला वरती नेलं जातं आणि वरती आपल्याला जेवण वाढलं जातं। मला वाटतं इव्हिनिंगला खूप मस्त व्ह्यू येत असेल वरून। डे टाईमचा व्ह्यू आपण आज तुम्हाला दाखवणार आहोत आणि ही आहे प्राइस लिस्ट। लंच, जॉय राईड, सनसेट मॉकटेल, डिनर असे मल्टिपल पॅकेजेस आहेत आणि जसं तुम्हाला सांगितलं मी 2000 पासून स्टार्टिंग आहे ते 4000 पर्यंत पॅकेजेस त्यांचे आहेत। स्पोर्ट्स कार टाइप मध्ये सीट्स आहेत, टोटल 12 सीट्स आहेत इथे। तर तुम्ही एक 12 लोकांचा ग्रुप पण घेऊन येऊ शकता किंवा 2 इंडिव्हिज्युअल पण येऊ शकता, फॅमिलीज पण येऊ शकता। म्हणजे त्यांनी सांगितले 5 वर्षाच्या पुढे तुम्ही सगळ्यांना अलाउड आहे। सेफ कितना है ये? सेफ सर हर एक चेयर वगैरह रोप में सभी में सेफ्टी है। ओके। आणि आता पावसाळा आहे तो बारिश में बंद रहता क्या? ज्यादा बारिश नहीं तो बंद। जास्त पाऊस असेल तर बंद आहे। आज जुलै आहे चालू आता, पण पाऊस नाही त्यामुळे हे चालू आहे। जर जास्त पाऊस असेल तर हे बंद असतं। आता हळूहळू हा डायनिंग जो टेबल आहे हा वरती जायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता 120 फुटावर पोहोचणार आहे। आणि ग्राउंडवर होतो तोपर्यंत काय वाटत नव्हतं, पण आता जसं जसं वरती जायला लागले तसं थोडंसं टेन्शन वाटतंय। जसं जसं आपण वरती जायला लागलोय तसं तसं जो व्ह्यू आहे तो खूपच जबरदस्त दिसायला लागलेला आहे। हवा बहुत है यार। नहीं कोई दिक्कत नहीं है ना? अभी तो नॉर्मल है, बारिश के टाइम में तो और या बाजूला कासारसाई डॅम तुम्हाला दिसतो, हा जो खाली दिसतोय
आणि कासारसाईचा डॅम जो आहे तो खूपच मस्त दिसतोय बाजूला बसल्यावरती, आणि समोरच्या बाजूला हिंजवडीचा जो आहे लूक तो दिसतो इथून. आणि आपल्या समोर आता प्लेट्स लागल्यात. कौन सा मॉकटेल है ये? एप्पल कूलर है. एप्पल कूलर, ओके. खाली बघा काय सिच्युएशन आहे. आणि ही जी क्रेन होती ज्याच्या सपोर्टने आपण आता वरती आलोय, वारा खूप जास्त आहे त्यामुळे टेबल असंच मूव होतोय. मेन्यू में क्या क्या है आप? पनीर चिल्ली है सर. ओके. और पनीर मसाला और तंदूरी रोटी है और वेज बिरयानी, रायता और सैलेड. ओके. अभी नेक्स्ट गुलाब जामुन. ओके. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता व्ह्यू, म्हणजे आपण इथे जे पैसे देणार आहे ते फक्त व्ह्यूचे असणार आहे. 1 तास असतो जो स्लॉट आहे तो 1 तासाचा असतो. 1 तासामध्ये तुम्हाला डायनिंग दिलं जातं आणि 120 फुटावर तुम्ही निवांत जेवणाचा जो आहे तो एक्सपिरियन्स घेऊ शकता. खालून जेव्हा क्रेन वर जात होती ना, म्हणजे जेव्हा क्रेन टेबलला वरती घेऊन जात होती खालून, तेव्हा जरा टेन्शन वाढत होतं. पण इथे खूप पीसफुल वाटतंय आणि सेफ्टी गिअर्स असल्यामुळे एवढं काही टेन्शन वाटत नाही आहे. व्हीट रोटी, पनीर मसाला, फक्त एक मागे कोकिळेचा आवाज येतोय, वाराचा आवाज बस. रोमॅन्टिक डेट, ॲडव्हेंचर ज्यांना आवडतंय, एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी गो टू स्पॉट हा असेल. आणि मेन गोष्ट म्हणजे त्यासाठी तुम्हाला मुंबईला जायची पण आवश्यकता नाही आहे. पुण्यातल्या पुण्यात तुम्हाला हा एक्सपिरियन्स करता येणार आहे. रोटी सब्जी नंतर आता बिर्याणी आपल्याला वाढली जाते. व्हेज बिर्याणी आपण आता खाणार आहे. फुल कोर्स 4 कोर्सचा मेन्यू आहे जो इथे तुम्हाला दिला जातो लंच आणि डिनरमध्ये. आणि जे सिंगल जॉय राईड वगैरे आहेत त्याच्यामध्ये स्टार्टर आणि मॉकटेल दिलं जातं. स्टार्टर, ड्रिंक, मेन कोर्स मध्ये राईस, सब्जी आणि बिर्याणी. त्याच्यानंतर गुलाबजाम खाऊन आपण खाली जाणार आहे. आता क्रेन जी आहे ती आपल्याला आता खाली उतरवते. तर मंडळी, हा होता आजचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स स्काय डायनिंगचा. तुम्ही माझ्या मागे बघत असाल, आपण याच टेबलवरती बसून वरती गेलो होतो आणि जेवणाचा जो एक्सपिरियन्स आहे तुमच्यापर्यंत पोहोचवला होता. तर हा कासारसाई डॅमच्या जवळचा स्काय डायनिंगचा एक्सपिरियन्स आम्हाला तर खूपच थ्रिलिंग वाटला. तुम्हाला हा एक्सपिरियन्स कसा वाटला आणि तुम्हाला आवडेल का इथे येऊन जेवायला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.